रविवारची सकाळ आणि सखी तुला काय हवंय पापाकडनं? काय करतोय बेटा आपण? कॉफी. तिला ती इतकं लक्ष ठेवून असते की तिच्या दुधात तो पुडी टाकतोय की नाही. तो सगळी पुडी त्याच्यात टाकतो, तिच्याच्याच फक्त काहीतरी टाकल्यासारखा करतो. बट जोपर्यंत ती कॉफीची पुडी त्याच्यात अशी चुरगळली जात नाही ना तोपर्यंत मॅडम दूध घेत नाही. म्हणजे इतकं कॉम्पिटिशन आहे पापाला आतापासून. कॉफी कॉफी कॉफी. आज शनिवार आहे, आम्ही लेट उठलोय आणि घरात बऱ्यापैकी म्हणजे किचन माझं आवरायचं राहिलंय. रात्री मी थोडं आवरून घेतलं होतं पण नवरोबांनी सकाळी सकाळी घोळ केलाय. बाकी आहे ओके. इतके ट्रस्ट इश्यू आहे ना सखीला निखिल बद्दल, एवढे मला पण निखिल बद्दल नसतील. तिला इतका डाऊट असतो ना ती म्हणजे तो तिची कॉफी घेतो की काय म्हणून. बघा पण मला खूप गोड वाटतं. ती स्वतःहून दूध संपवते, मागते. पापाला थोडी खुन्नसही देते बट ठीक आहे. असं सॅटर्डे आणि माझी इतकी कामं बाकी, मला कपड्यांच्या घड्या सुद्धा घालायच्या आहेत. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. आज व्लॉग शूट करायचं असं काही माझ्या मनात नव्हतं बट सॅटर्डे आणि सकाळी सकाळी बापलेकीची इतकी मस्ती चालू आहे ना, म्हटलं चला शूट करूयात, तेवढ्या आठवणी पण राहतात. बाय द वे माझं कालचं वॉटर फास्टिंग एकदम छान गेलं. म्हणजे मला रात्री तर एवढी एनर्जी होती माझ्यात की बस कधी. मला वाटलं होतं की मी बुक करेल कारण मी खूप दिवसांनी करत होती, वर्षांनी करत होती, जवळजवळ 1.5-2 वर्षांनी करत होती. बट खूप छान गेला. जवळजवळ छान वेट मशीनवर पण छान रिझल्ट आला आहे. आणि आता हे काही जे चालू आहे ना, म्हणजे सध्या तर मी बर्फ हे करते कारण आज आराम आहे. आज निखिल घरी आहे, आज सॅटर्डे, आज भाऊला कॉल नाही आहेत, तर मी सगळं आरामशीर चालू आहे. आणि बापलेकीचं पण मस्त सगळं आरामशीर चालू आहे. हाय हाय कर, हाय कर ना, हाय कर. नाही तुला राग आला? चल. तू कोणाचा आहे, मम्माचा आहे का पप्पाचा आहे? तो आरसा नाही बाबू. मी चाललो. कॉफी पिऊ मी. तनु चल. दे मला दे कॉफी पापा, मला दे कॉफी पापा, मला दे कॉफी. असो म्हणून मी आधीच्या क्लिप टाकल्यानंतर व्लॉग सुरू केला. सो स्टे ट्यून. आज असे आमचे प्लॅन्स आहेत बरेच सारे, पण काय काय करतो ते माहित नाही. सो स्टे ट्यून. सकाळी सकाळी बापलेक चालले बाहेर, निघा. पण माझ्याकडे काम आहे पण मी करणार आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर निघालो होतो. सखीने एवढं गोड गोड आवरलं होतं, ती पर्स घेऊन एवढा ॲटिट्यूड मध्ये चालत होती ना की मला खूप भारी वाटत होतं. कट टू डे 2 आणि नाही मी विसरून जाते की मी व्लॉग स्टार्ट केला आहे म्हणून कालही काही शूट केलं नाही. नंतर ते बरोबर पण नाही वाटत प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन फिरणं. बट असं असलं की मग बोलायला सुचतं मला. जसं की आत्ता आम्ही निघालो आहे निखिलच्या फ्रेंडकडे. नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा आम्ही खूप जेवायला जायचो. आम्हाला इतके ठिकाणी आमंत्रण असायचे, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो. आज पण आम्ही सगळे चाललो आहे, आज ग्रुपने चाललो आहे. बरं प्रत्येकाची चिल्लर पार्टी, सो प्रत्येकजण वेगवेगळ्या गाडीत आहे. आणि बाहेर निघताना ना निखिलचं आणि माझं एका गोष्टीवरनं दरवेळेस भांडण होतं. काय निखिल ते? सखीचे कपडे. हा म्हणजे मला असं होतं की मला नाही कळत का, मला तेवढी अक्कल नाहीये का. तनु हा ड्रेस आण, तनु तो ड्रेस आण, तनु हे नको, बरं जाऊ दे तू जाऊ दे, मी शोधून आणतो तिला काय घालायचंय. मग तिला डायपर नको घालायला, तिला मला असं होतं की मला कळतं रे निखिल यातलं. मी आमच्याकडे अतुल भाऊजी होते जे राहीची खूप काळजी घ्यायची. मी त्यांना म्हणायचे भाऊजी काय तुम्ही कावर तिची बास्केट घेऊन फिरता, काय तिचे कपडे 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 करता. आणि आता माझा नवरा लिटरली त्या लाईनवर आहे. पोरीचं प्रेम बिम काही नाही असं वाटतं. आणि प्रत्येकाचं वाटतं आता हा ड्रेस जो मी आज घातला ना, आत्ताच तर घातला होता म्हणे. मग प्रत्येक वेळेस थोडी नवीन ड्रेस आणणार तिला घालायला. लेग पण एवढी मागे पुढे फिरते ना त्याच्या. एक तर आम्हाला आता पर्स लागते, पर्स प्रत्येक वेळेस बाहेर निघाल्यावर. गोड आहे हे सगळं निखिल. आणि अजून एक गोष्ट आहे टिकली. त्याचं असं म्हणणं आहे की काहीही घाल पण टिकली लावू. मला स्वतःला पण टिकली आवडते पण सखी टिकली ठेवत नाही, त्याच्यामुळे मग गडबड होऊन जाते आमची. सखी इतकी एनर्जी येते ना. कुठे चाललोय आपण, कोणाच्या घरी चाललोय? आजी नाही, किशोर काका. कोण? किशोर काका. काय तू सांग रे निखिल, तू सांगितलं ऐकते. सखी म्हण किशोर काका म्हण. किशोर काका. नुसती इतकी पापाची चमची ना. आता मला माझ्या आईबद्दल इतकं वाईट वाटायचं ना, वाटतं ना की दरवेळेस ना जेव्हा आई पप्पाचे वाद व्हायचे ना
बाय डिफॉल्ट मी पप्पाच्या साईडने असायची म्हणजे नाही माझे पप्पा बरोबर आहे, माझ्या पप्पांना कोणी काही बोलायचं नाही असं तसं. आणि आता जेव्हा मी हे बघते ना तेव्हा मला असं वाटतं की आईला कसं वाटत असेल की मी सारखी पप्पाची बाजू घेते. कारण हे माझं पिल्लू हार्डली 1.5 वर्षाचं पण नाही अजून आणि इतका पप्पा लागतो तिला की कर्म असतं माणसाचे. वाट कर्म त्यात काय कर्म बापलेकीचं असतंच. मी असं समजून घेते की भाई मी आता एवढी 30 वर्षाची झाली तरी मी पप्पा सोडत नाही. तिथं 1.5 वर्षाचीच होती, पप्पा पप्पा करणार. बट आईचं प्रेम जे दिसत नाही ना ते कळतं, तिला पण कळेल तिची आई किती गोड आहे. झोपेत पण ती पप्पा पप्पा मम्मा नको पप्पा पप्पा असं. आम्ही चाललोय, काय मजा मस्ती करतो ती मला रेकॉर्ड करता आली तर मी नक्की करेल. बाकी स्टे ट्यून. काय चल तिला म्हणा चल आमच्या घरी चल. नाही चल ना, किती गोड म्हणतीये. कोण बेटू हम्मा आली. अगं अगं शकीकडे हम्मा आली. तिला सांग आय लव्ह यू हम्मा. म्हण आय लव्ह यू हम्मा. पी आम्हाला पी दे हम्माला. मला तू खूप आवडते सांग. हाय म्हणा हाय. हाय. टन तर आज आहे मंडे मॉर्निंग आणि आज माझ्या नवऱ्याने सुट्टी घेतली आहे. मला इतका आनंद होतोय. आय थिंक सखीच्या बर्थडे नंतर तू सुट्टी घेतली का निखिल? ती पण घेतल्यासाठी होती की त्याला लग्नाला जायचं होतं संभाजीनगरला, बट छत्रपती संभाजीनगरला, बट त्याचं कॅन्सल झालं. मग त्याला तरी तो ऑफिस जॉईन करणार होता पण नंतर मुलं चल सुट्टी घेतो आणि तो त्याच्या कामाला लागलाय. काय करतोय निखिल? काय करतो बेटू? कॉफी. काही असं ना असं लेकीची कॉफी तोच करतो. तो किचन मध्ये मला खूप आवडतं. माझं बाकी सगळं आवरलंय. मला इतका आनंद होतो की तो घरी आहे बट त्याच्या आधी माझं सगळं आवरलंय. बाय द वे काल वॉशिंग मशीनचा मी खूप घोळ केला होता. मी पुढच्या क्लिपमध्ये टाकते की काय केलं होतं. तर कपडे मशीनला लावताना ना हा कपडा थोडासा अडकून गेला होता बट डोर टोटल लॉक झालं होतं त्याच्यामुळे माझं लक्षच गेलं नाही त्या कपड्याकडे. पण त्याने इतका जास्त घोळ झाला होता ना घरात की बास कधी. तर ना आम्ही 7:30-8च्या दरम्यान घरी आलो होतो रिंकू मावशीकडनं जाऊन. आणि घरी आल्यानंतर निखिल बाहेर गेला होता काल रात्री जेवायला. मला काही खूप भूक नव्हती, जो सखीला केलं तेच मी खाल्लं होतं. सखी त्यानंतर ना मी मशीन लावलं होतं 9-9:30ला कारण दिवसभर घरी नव्हतं, मला कपडे लावायला वेळ नव्हता मिळाला. तर मी 1 तास 38 मिनिटाचं मशीन लावलं होतं 9:30 वाजता. निखिल घरी आला 11-11:30 वाजता आणि तेव्हा ना पाण्याचा टपटप गळायचा आवाजच होता जो मला आलाच नव्हता. म्हणजे मला काहीच घेणं देणं नव्हतं. मी माझं बाकीचं घर आवरण्यातच चालू होतं आणि कपडे वगैरे आवरत होती मी. निखिल बोलला कसला आवाज होतोय. तिथे जाऊन बघितलं तर ते मशीन अडकलं होतं 1 तास 28 मिनिटावर. ते जर तुम्हाला दाखवलं नाही मिळतं ते शर्ट अडकलं होतं तिथून लिटरली पाण्याची धार बाहेर येत होती. म्हणजे मशीन पाणी घेत असेल बट त्याला ते पूर्ण पाणी मिळत नसेल त्यामुळे ते तिथेच थांबून होतं. बट प्रत्येक वेळेस जेव्हा ते पाणी घेत होतं तेव्हा ती धार बाहेर येऊन सगळीकडे खाली पाणी झालं होतं. ड्राय बाल्कनीची फरची ना माझी एवढी थोडी खाली आहे त्यामुळे किचनमध्ये नव्हतं आलेलं ते पाणी. त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं की असं काही झालेलं आहे. हाय कर दो आंटी. हाय कर दो. हाय हाय. आंटी मला खूप हेल्प करतात. म्हणजे सखीची आंटी आहे, माझ्या दीदी आहेत. तर सगळं ओलं झालेलं होतं. मग सगळं रात्री ते आवरलं. त्याच्यानंतर निखिलचे जे 4-2 गोड शब्द होते ते सुद्धा ऐकले. पण ठीक आहे पुढच्या वेळेस मी अजून काळजी घेईल. कधीच नाही झालंय माझ्याकडनं 5-6 वर्षात बट आज जे काल रात्री झालं. सो सकाळी उठल्या मी आधी ते धुणं वगैरे लावलं, वाळत घातलं. म्हटलं आधी हे नवरा उठायच्यात हे काम करा म्हणजे कमीत कमी आज तो ते बोलणे देणार नाही. ना तुम्हाला मी बापलेक दाखवते किचनमध्ये कसे असतात. मी सखीला कधीच किचन नटर बसवत नाही कारण मला वाटतं ती वाईट सवय. बट हे बघा सखी हाय कर हाय कर हाय. सखी तू आज कोणती भाजी खाणार आहे? अगं सांग ना. मेथी कोणती? मेथी कोणती? आम्हाला नाही बोलायचंय बाबा. आज आम्ही आमच्याच तंद्रीत आहे. पाहिजे लिपस्टिकची शेड मला खूप जणांनी विचारली. मी शॉर्ट्समध्ये पण ॲड केलेली आहे. बट क्वीन ऑफ मार्सची मरून आणि रेड अशा 2 पॅलेट मी घेतल्या आहेत. त्याच्यातली रेडमधली सगळ्यात डार्क चॉकलेटी आणि मरून मधली सगळ्यात न्यू शेड अशा 2 ॲड करते. सो मी काय रोज एवढी डार्क लिपस्टिक नाही लावत. पण आज मला शॉर्ट्समध्ये दाखवायची होती कारण खूप जणांनी लिंक विचारली होती म्हणून मी ते केलं आहे आणि ती ॲक्च्युली छान दिसते मला आता अशी पण. आणि स्किन पण माझी छान ग्लो करते आहे कारण डाएट माझं खूप छान चालू आहे. माझं 7 दिवस पूर्ण झाले. आज मंडे. आज मी वॉकला वगैरे गेली नाही, काल पण नव्हते गेले. बट फास्टिंग मी ब्रेक केलं होतं परवा आणि माझं अगदी छान चालू आहे. खूप जण मला मेसेज करताय की नको करू, असं कर, चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट कर. बट
आय नो माय बॉडी. मी हे याआधी पण केलेलं आहे आणि मी ॲक्च्युली असं पण करायचे आठवड्यातनं एकदा वगैरे की मी दिवसभर फक्त पाण्यावर राहायची, कारण त्याने बॉडी रिपेअर होते आणि त्याचे खूप सारे फायदे जे तुम्ही गुगल करू शकता. बट ब्लाइंडली मला ट्रस्ट करून फॉलो करू नका हे मी सांगते. आणि मी वॉटर फास्टिंग वेट लॉससाठी नाही करत आहे, बट वेट लॉसला बूस्ट मिळण्यासाठी नक्कीच करते. बाकी मी जे काही करते ते खाऊन पिऊन करते. खूप सारे DMs येतात, मला प्रत्येकाला रिप्लाय नाही देता येते. बट मी 2 ते 7 2 ते 8 या विंडोमध्ये खाते, बाकी वेळ फास्टिंग करते. 2 ते 8 मध्ये मी पोळी, मैदा आणि साखर सोडून जे काही मला इच्छा असेल ना ते खाते, कारण मला खूप खाण्यावर कंट्रोल करून नाही डाएट करायचं आहे. कारण नाही सखीमुळे खूप एनर्जी लागते, कंटिन्यू तिच्या मागे पळावं लागतं, त्याच्यामुळे खूप स्ट्रिक्ट पण नाही करतायत. जे 48 तास मी वॉटर फास्टिंग केलं होतं तेव्हा पण मला चक्कर, डोकेदुखी असं काहीही झालेलं नव्हतं. बॉडीला सवय म्हणता येईल किंवा माझ्याकडे ऑलरेडी ते सॅच्युरेटेड फॅट एवढं आहे की त्याचं छान एनर्जीमध्ये कन्वर्ट होत होतं. सो असं काही होतं. पण मला जेवढे DMs येत आहेत त्यांना प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही. बट मी जे फॉलो करते, जे खाते, जे काही आहे ते सगळं दाखवते. या पलीकडे मी काहीच करत नाही. 10,000 स्टेप्स चालते मी रोज, पण मागच्या 2-3 दिवसापासून ते पण मिस झालं आहे. पण मी उद्यापासून पुन्हा ते पण स्टार्ट करेल माझं. सो हेच काही होतं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. काय तर मी फटका देईल सखी. हां तनू ऐकलं. आणि हे म्हणता ना वाईट सवयी आईकडनं आणि सगळ्या पप्पाकडनं चांगला असं काही नाही. आमच्याकडे सगळ्या वाईट सवयी पप्पा लावतोय. तनू मम्मा म्हणायचं काय काय म्हणायचं. असलं बदमाश बाळ झालंय माझं. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला या पलीकडे काही जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करा आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिला, सकेला. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.